कुकीज म्हणलं की आपल्याला फक्त आठवतात ते म्हणजे बाजरी, ज्वारी किंवा मैद्याच्या कुकीज. पण आज आपण पाहणार आहोत गाव वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील उमेद अभियानाअंतर्गत सौ पद्मावती बाबासाहेब नेवसे यांनी तयार केलेल्या सुप्रसिद्ध मशरूम कुकीज बद्दल. 1996ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईला राहिले आणि नंतर 21 मध्ये गावी आलो, वाघोली गावात. नोकरीवरून रिटायर झाल्यानंतर गावी आल्यावर त्यांना उमेद अभियानाच्या गटाबाबत माहिती मिळाली आणि त्या उमेद गटात सामील झाल्या. बचत गटाचं चालू होतं त्यावेळेसच मग आम्ही बिझनेस करण्यासाठी बचत गटातून मी 1 लाखाचा कर्ज घेऊन मशिनरी घेतल्या आणि बिझनेस चालू केला. त्याच्यापासून दररोज आम्ही 10 किलो बिस्किट काढतो आणि हा बिझनेस चालू करण्यासाठी हेच कारण आहे की माझी मुलगी MSc ॲग्रिकल्चर झाल्यामुळे मशरूमच्या शेतीचं करण्याचं सुरुवात केली. या मशरूम व्यवसायाला मी माझ्या मम्मीला हातभार लावत आहे. आमचं प्रोडक्शन आता दिवसाला 5 ते 10 किलोपर्यंत गेलेलं आहे. ओले मशरूम उन्हात वाळवून आम्ही त्याची पावडर बनवून मशरूम पावडर, गव्हाचं पीठ आणि शुद्ध तुपापासून आम्ही बिस्किटं बनवली आणि हे बिस्किटं लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यानंतर मशरूमचे फायदे खूप आहेत. डायबेटिक पेशंटसाठी असेल, तसेच हार्ट पेशंटसाठी असेल, कॅन्सर पेशंटसाठी असेल, रोगप्रतिकारशक्तीही त्याने खूप वाढते. त्या लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत लोक खाऊ शकतात. उमेद अभियानात आल्यानंतर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आणि विविध ठिकाणी त्यांच्या व्यवसायाची ओळख निर्माण झाली. उमेद अभियानात आल्यामुळे आमची खूप ओळख निर्माण झाली. उमेद अभियान टीमने आमच्यासाठी पॅकेजिंगसाठी मदत केली, लेबलिंगसाठी केली आणि उमेद अभियानामुळे आमचे चांगली ओळख निर्माण झाली. सातारा जिल्ह्यात आमचे एकमेव मशरूम कुकीज बनवण्याचा व्यवसाय आहे.